कैलासा भितरी सुब्रह्मण्य आणि गणेश सानवया भितर असायचं. दोघं लोकां भितरी केन्नाची कलह जाता उरतशिले, झगडे जाता उरतशिले, हांव श्रेष्ठ म्हणून. बाप्पा मा कितले समाधान केले वेची बाप्पा माशी तितले वेळ तेन थोडे साडा वच भितरी पुनः हेंगळे भितरी मारामार चलता उरतशिले. पार्वती बेची मस्तितले पश्चाताप येतशिले कितें करचे, हे दोग लोकांक कशें सुदारशीचे, कोण श्रेष्ठ म्हण सांगचे, कोण अत्यंत योग्य म्हण सांगचे म्हणचे व्हड प्रश्न येवन उरले. अशें जावंक गे न्हू. अंतिम घट्टा भितरी शिव पार्वती उलोवंक निर्णय करताची, निर्णय करून सांगताची तुमगे भितरी कोण हे भूप्रदक्षिणे फस्ट खान येत की तो श्रेष्ठ म्हण निर्णय करया म्हणून. इतले सांगिले तोडू षण्मुख उठलो. ते गेले नवी उंच बसलो, फार म्हण उडून गेलो भूप्रदक्षिण घालचे का तरी. कारण कोण पयलेन पावता तो श्रेष्ठ म्हण जात न्ही. अशा न्हू हांव श्रेष्ठ म्हण जावका, हांवें पयलीं पावोवका म्हणचे तेगेलो उद्देश. जाल्यार गणपतीले वाहन कसले, इंदोरू. तेणें उठू रोड पार करून वचपी ना, भरणे उडू जावत ना. इतले बी न्ही, गणपतीले वेट घेवन वचपी तितले कश्ट ताका. अशें आसतना गणपतीन आशे सोडले. आतां हांवें इंद्रा उंच बसूंक गे न्हू, प्रतियोगिता केल्ले री हांव खंय गेद वतना म्हणून सत्य गणपती अर्थ्याले. जलेबीची गणपती मनात हलदा. विचार करता वतलो कितें करचें आतां. अन्न तरेची उचून सोडला. आतां हांवें प्रथम स्थान कशें घेवचें म्हणजे चिंतने भितर आशिल्ली तेन्ना सहजानुची बुद्धी देव जाल तसली ताका कल्पना येता. तक्षणाची भितर वता. आंगाक कोळसो भोवन उदक हांगा येता आनी येता भायर. भायर येवन सांगता बाप्पा माक तुमी दोगू लोक एक कडेन बसका म्हणून. तेन्ना बाप्पा मा आश्चर्य, तो पळय गेला, तूं अजून हांगा आसा, हें कितें आमकां बशी म्हणटा आसा. हां कांय चिंता करनाकाची, कांय करतना हांव आतां, तुमी बसले पुरो. तशीच बाप्पा मा बसताची पिठा उंच्यो. तेन्ना गणपत पळयता आसा आनी थोड्या वेळा भितरी षण्मुखेन पावता म्हणजे सूचन ताका येता. सावकाशी बाप्पा माक एक प्रश्ने बाप्पा माले स्मरण करताची. तुम्ही मागिले सर्वस्व, तुम्हीच मागिले प्रपंच म्हण सांगे न्हू सुत घालू पांय पडता. त्या टायमार एक विचित्र घडता. सुब्रह्मण्य षण्मुख तिगेले वयल्या उंच बसून येता आसा, लागीं येता आसा. तेन्ना ताका आश्चर्य दिसता. गणपती आपणा पांयांक दिसता ताका. हे कशें जालें? गणपती मागले मुखार कशें पास येता आसा? हे सोप्पन हें म्हण येंगे न्हू पावता. तेजे पयलेच गणपती सूत घान प्रदक्षिण घांग नमस्कार करून राबयन आसा. ह्यो येवन पावता आनी सांगता तूं अजून भायर पडना, हांव पळय सूत घावन आयलो, म्हाकाच आतां विशेश स्थान मान जावका, हांव श्रेश्ठ म्हूण सांगे न्हू. गणपतीक षण्मुख सांगता. तेन्ना गणपत सांगता निर्णय करचे कोणें? येद्दा बसला बरें तिनी. तुवें निर्णय सांगची न्ही, तिनी सांगिल्लें आतां आमकां करूंक. हें तिनी सांगोवचें कोण प्रदक्षिण पयलीं घालून आयल्याची म्हण. पळया षण्मुखाक तेन्ना थोडे निराश येता. कारण एक घटना तेणें पळयला, गणपती पास येता आसाशीची. आतां कितें सांगतले बाप्पा आमा म्हण पळयता आसा. गणपत सांगता तुमी निर्णय दिया.
मागीले सर्वस्व तुम्ही, मागीले प्रपंच तुम्ही, अशा तुम्ही निर्णय दिवं खाता कोण फस्ट येवन पावलो म्हणून. तेन्ना शिव पार्वती एक्को कंठान सांगताची, षण्मुखा तूं कितकीची तुगेलें वाहन घे न्हू, भू प्रश्न करचेक गेल्लो कितके हाय रे. जाल्यार गणपती असामान्य, तुगेली बुद्धीशक्ती कोणे कल्पना करूं शक्य जावच ना. तेणें आमकां बसूंक घे न्हू, हे ब्रह्मांडाचे बाप्पा आमा म्हूण टाकूंक घे न्हू, तेणें आमकां प्रश्न घातले. इतलें कित्याक, हें कितें भूगोल आसा हें मागीर लिंग स्वरूप आसा रे. भुंयीच कितें गोलाकार आसा हें लिंग स्वरूप. पयलीं आमी सांगिल्लें क्षितेर ईशः म्हणून. भुंयेक अधिपती परमेश्वरू, भुंये भितर प्रत्येक वस्तू परमेश्वराची. अशी जावंक न्हू, हें भूगोल मागीर स्वरूप जालें तरी तूं तें सूत घालूंक गेलो जाल्यार म्हाका सूत घालून हाणें भुंय प्रश्न कलशी जालें. अशान ह्योचे पयलीं कलशी जालें बीन तूं न्हय रे म्हूण सांगतना षण्मुखाक निराश येता, पश्चाताप येता, अयो म्हण बेजार करूं बसता. तेन्ना सांगता ईश्वरू कांय बेजार करनाका, ह्यो तुगेलो भाव, ह्यो अत्यंत श्रेश्ठ, हेका प्रथम पुजा स्थान वालचें दिता आसा. जाल्यार तुका दिसता आसा हांव हेजें पयलीं जन्म आयलोलो, म्हाका एक स्थान मान मेळका म्हणून कांय भिनाका. खंय खंय विशेश सभा समारंभ जातकी, मंगल कार्य जातकी, तेन्ना पयलीं तुका खोवन दवरका थंय, तेज नंतर गणपतीक आराधन करका, तसले वेवस्था करता म्हणजे आशिर्वाद दिता. तेन्ना षण्मुखा बी समाधान जाता, गणपती ते परिक्षे पास येता. अशान गणपती श्रेष्ठ म्हण जालो. षण्मुखा बीची देव आशिर्वाद दिता परमेश्वरू, तुवें थंय पयलीं उरका म्हणून. अशानूची आमी खंयचे मंगल कार्य करता आसतना पयले आंबे तोरण हाण कितें बांदताची तेजें प्रतीक षण्मुख. षण्मुखान पयलीं उका, तेज नंतर गणपती पुजे जावका. गणपतीक कितले स्थान मानून देवीची, षण्मुखा बी एक गौरव दिवचे तरी आमी खंयचे मंगल कार्य करता आसतना, खंयचे बरें काम करता आसतना, शुभ कार्य करता आसतना ते तोरण घांगून करचे कितें पद्दत आसा, तेका एक वैशिश्ट्य आमगे म्हालगड लोकांनी सांगिल्लें आसा. अशें न्हू, खंयचें काम करची पयले षण्मुखाक एक स्थान दिवंक घे न्हू, तळीर तोरणां घांक घे न्हू, नंतर देवता कार्य करचे, गणपती आराधन करचे. तसले एक परंपरे आमगे भारतीय परंपरे. कितें जालें बीची मागीर बाप्पा यावी मागीर जगत म्हणजे कळून घेतलें कितें एक सत्य आसा, तें सत्य जगत जाल्यार एकमात्र देव म्हळ्यार तो महागणपती. चक्षुण आनी कोण्याची हें मागीर बाप्पा अम्माच मागीर सर्वस्व ब्रह्मांड म्हणजे एक संदेश आनी कोणें दिलो ना जगता भितर. अशानूची तेका आमी विशेश रितीन पुजा करताची, तेका गौरव दिताची. आमगे म्हालगड लोक सांगताची, जननी जनकर सेवे जगदंब सेवे, जननी जनकर चरणा सेवे गैवने जाणा म्हणून. कोण मनुष्य आवय बापाय सेवे करता तेणें परमात्मने सेवे केले शिकय. कोण तिंगे चरणाक दास जावंक न्हू, तिंका संतोष दवरता, तो मनुष्य सगळे प्रपंच संतोष केले शिकय. अशें हांवें न्हू तितलें महत्व स्थान बापाय आवय आसा म्हणजे सत्य दाखयलेलें एक मात्र देव म्हण सांगलेली तो महागणपती हो. अशा न्हू ते गणपतीक आमी नतमस्तक येताची, ताका नमन करताची, तागेले आशिर्वाद आमी घेताची. कारण तेणें आमकां बुद्धी दिले. केवल बुद्धी मात्र दिली ना, आमकां सिद्धी बी दितलो तोचीची. सिद्धी बुद्धी प्रदाय नमः म्हण नांव ताका. सिद्धी बी तोची दिता, बुद्धी बी तोची दिता आमकां. सिद्धी म्हळ्यार कितें, काम परिपूर्ण करून दिवचें. बुद्धी म्हळ्यार कितें, ते कामाक कशें वचका कशें करता म्हणजे ज्ञान दिवचें. हे दोनीची ते परमेश्वर निमित्त, ते महागणपती निमित्त आमकां मेळटलें. तरी आमी खंयचें काम करचे पयले ते गणपतीले आराधन करून घे न्हू करचे एक प्रथा प्राचीन काळानूची चलता आयला आसा. अशानूची सिद्धी बुद्धी तिगेले बायल, तिगेली शक्ती म्हणजे भावने भितर आमी पुजा करताची. बायल म्हळ्यार अर्थ कितें, शक्ती म्हणून. ते गणपतीले अद्भुत सामर्थ्य भितर तिने एक अंतर्गत जाल तसले शक्ती जान आसाची. हे दोनी शक्ती तर आमकां मेळकाम जाले आसतरी आमी ते प्रथम पुजितात तसले गणपतीला आराधन करका.
बाप्पा यावे गौरव दिवू का, त्यांना आमकां हें सगळें मेळटा वता म्हणजे एक सत्य संदेश ते महागणपतीनी आमकां दिल्लो आसा. अशें हांवें न्हू ते गणपती आराधनेक तितलेक वैशिश्ट्य महत्व आमगेले म्हालगड लोकांक सांगिल्लें आसा. ताका वेद मंत्र सांगता नरते त्वत्क्रियते किंचन म्हणून. ते परमेश्वरा सोडून ते महागणपती सोडून घे न्हू कोणें कांय करूं जावच ना कांय. तो प्रथम पुजिता खंय तो ताकाच आदौ गणाधिपः पूज्य म्हणजे शास्त्रवचन. फस्ट कितें करता आसतना गणपती पूजकन कर रे, त्या नंतर तुगे सगळे कामाची यशस्वी जाता वता. तुगेले कामाचे कितें फल आसा तें फल तुका मेळटा म्हणजे सर्व शास्त्र एक कंठा भितर आमकां सांगताची. अशें आमगे न्हू आमी सगळे लोकूची तसले मंगल मुर्तीक गणपतीक नतमस्तक येवचे दिवसू आलचे दिवसू. गणेश गणपती सुंदर शब्द हे. गण म्हळ्यार समूहाचे, ईश म्हळ्यार वडय अधिपती ओनर. गणपती गणा समूहाचे, पती म्हळ्यार अधिपती मुख्यस्थ. प्रायशः हे कितें शब्द आसाची हे शब्द एक वस्तुनिश्ठयान ना सकल निश्ठयान असे. गण म्हळ्यार खंयचे गण घेया, मनुष्य गण घेया, प्राणी गण घेया, वस्तू गण घेया, झाडाच घेया, खंयचे समूह घेया, ते सगळे समूहाच्यो मुख्यस्थ कोण किंवा सांगल्यार तो गणपती खंय, तो परमात्मा खंय. गणपती सांगल्यार आज आमी केवल ईश्वर पार्वती चल्लो म्हणजे पळयचे दृश्टिकोनाचेर पळयची न्ही. हांगा पळयचे परात्पर पुरुश जालो तसलो परब्रह्म स्वरूप तो गणेशू म्हण. पौराणिक कथे भितरी ताका आमी गणपती ईश्वर पूतू पार्वती नंदन म्हणून आमी सांगता कितके हय. ते पौराणिक चिंतन ताजे फाटल्यान वेगवेगळे व्यवस्था आसाची. जाल्यार धर्मशास्त्राचे अध्यात्मशास्त्राचे मूल स्रोत कोण की म्हळ्यार तो भगवान परमेश्वर जालो तसलो गणपती. तो सगळेक अधिपती अशान तो प्रथम पूजित. तिगेल मकारी कोण टिकत ना तसलें एक स्थानमान ते गणपती आसा. ताका गणेश गणपती म्हण सांगचें नांव आमी दिल्लें आसा. जाल्यार ते गणपतीक परमेश्वराक आराधना करचे सुलभ आसवे. तेगेलें स्वरूप ब्रह्मांड स्वरूप सगळे कडेन तो व्याप्त. तेगेले आराधने कशें तरी करकाम जाल्लो आसतरी आमकां एक वेवस्था दिवता. सगळे कडेन आशिल्ली वस्तू आमी एक कशी पळोवची शकताची. आमगेले दोळे लिमिटेशन मात पळयत हा लिमिटा भायर असले दृश्टीक आमगेले दोळे पडतना केन्नाचे. अशा न्हू ते परमात्माक ते परमेश्वराक एक स्वरूप दिल्लें. ते स्वरूप म्हळ्यार गजानन म्हणचे स्वरूप आमगे म्हालगड लोकांक दिल्लें. ते गणपतीक एक स्वरूप गजानन गजवदन. गज आनन. गज म्हळ्यार आनेचे, आनन म्हळ्यार तोंड आशिल्लो. गजाचे वदन म्हळ्यार तोंड आशिल्लो. इभ वक्त्र म्हण बी ताका म्हणटाचे आमी. इभ म्हळ्यार आनेचे, वक्त्र म्हळ्यार तोंड आशिल्लो. ताका एक स्वरूप दिलें. कारण कितें ते परमात्माक अनुग्रह घेवं केल्यार तेगेले एक आराधना करका ताका स्वरूप ना जाल्यार ताका मनुश्याले एक आराधना खातीर स्वरूप कल्पना करका म्हणचे बदलाची म्हालगड कळटा तसले एक वेवस्थे ते एक शरिराक आने तोंड दिवंक न्हू पूजिकन ताका गजानन गजवदन म्हणून आमी आराधना करचे क्रम हाडले. प्रायशः मनुश्याल तसले आमकां चिंतने भितर तसले वस्तू दिवंक ना. आमकां चिंतने भायर तसले वस्तू दिल्यार आमी इमेजिनेशन करूं जावूच ना केन्नाची. याद उर तुमकां आमी खंयची वस्तू पळयली की त्या मात आमकां आराधना दिवंक ना. खंयची वस्तू आमकां गुंतू ना की ते दिल्यार आमी ते अर्थ करून घेवचे वो ना त्या आराधने बद्दल प्रवृत्ती जावचे वो मस्त कश्ट. अशें आमगे म्हालगड लोकांनी विचार केले जर मनुश्यान एक आराधना करकाम जालें आसतरी ताका मनुश्याच्या आकृती भितर एक वस्तू तयार करका ताका विशेष शक्ती आसा म्हणटा कितें तरी ताका एक अद्भुत तोंड घालका म्हणचे बदल मनुश्याचे गळे पर्यंत आकृती मनुष्य आकृती तोंड मात्र आनेल तोंड. तसलें एक अद्भुत चिंतन म्हालगड कंगे न्हू ते गणपतीक गजानन कंगेन आमकां दिल्लो आसो. आश्चर्य दिसता आमकां. आने तोंड कितें घालता आशिल्लें ताका. आनी कितले अवतार आसात विष्णूले. उग्र नरसिंह अवतार आसा. उग्र नरसिंह जांगेन आयिल्लो तो खंयच्या खालीत आशिल्ले नेबे आने तोंड कितें घातलें ताका एक कारण आसा. तो
तो अत्यंत बलिष्ठ म्हण भाव आणि उकावण बदल ताका आने तोंड घातला इतलें याद उरता तुमकां. सिंह बलिश्ठ न्ही म्हणनी, बलिश्ठ बे क्रूरी बे सिंह. जाल्यार आने बलिश्ठ क्रूरी न्हय आनी सात्विक आहार घेतले तसले जीवन करतले तसले प्राणी आने. अशें मागीर म्हालगड लोकांक कितें केलें, ते गणपतीक आन्याल तोंड खावंक घे न्हू, तो एक अद्भुत शक्तिशाली व्यक्ती तिगेली आराधना कर न्हू, हिगेल मुखांतर तुमी ते परमात्मा पावया, ते गणपती पावया म्हणजे एक संदेश आमकां दिवचे खातीर ते आकृतीक एक आने तोंड खावंक घे न्हू आराधना क्रम आमकां हाड दिले बीन आहा. वस्तुतः आने तोंडाची म्हणून निर्णय न्ही ताका. जाल्यार आमी ते परमात्मा पावका जाल्यार खंय तरी एक वाट जावंक न्ही आमकां, एक खंय चॅनल जावंक न्ही आमकां. ते चॅनला खातीर एक वेवस्थीत तेची ताका आचार्य शंकर सुंदरजान सांगतात, अनेक शक्ती संदोह पूर्णस्य परमात्मनः विघ्न विध्वंसिनीं शक्तीं गजराजम उपासमहे म्हणून. परमात्माला शक्ती अगाध खंय, अपरिमेय खंय, अचिंत्य खंय. तसले परमात्माली शक्ती भितर एक शक्ती म्हळ्यार विघ्न दूर करची शक्ती. ते विघ्न दूर करची शक्तीक आमगे म्हालगड लोकांनी गज स्वरूप दिला आसा, गजानन स्वरूप दिन आराधना केल्लें आसा सांगचे आचार्य शंकर सांगताचे. अशें आमगे न्हू ते परमात्माला कितें अगाध शक्ती आसा, तुमचे भितर एक शक्ती विघ्न दूर करची शक्ती, ते दूर करची शक्तीक गणपतीचें स्वरूप दिलें आसा, गजानन स्वरूप दिलें आसा. कारण तुमकां आसा आनी कितले बलिश्ठ म्हणून. आनी कडेन दोन सामर्थ्य आसा, एक याद दवरून घेवचें, ते मोरपासून थोडे घटने विसरतना आनी तसलें एक सामर्थ्य आनी एक आशिल्लें. आनी एक सामर्थ्य म्हणल्यार ताका खंयचें लागत ना, याद जाकी तें उरोवप, ते धुमळ खान वचूंक सोडटा मुखार. ताका म्हालगड लोकांक पयलीं सांगिल्लें आसा आने हो दद्दे हादी म्हणून. ताणें गेले जाल्यार वाट, ताका वाट येवप म्हणना, ते वाट खंय घेता वता. मनुश्य जिवना भितर विघ्न म्हणजे प्रतिबंधक वस्तू उरताची, वाट उरता मनुष्य खंय वचें काय जाता उरतना. तेन्ना आमी कितें करता, ते वाट खंय मुखार वच केल्यार हे आने फाटी धरले जाले, गजानन फाटी धरून घेवन तुका तूं मुखार वचना, म्हाका करा 15 मिनट जाल्यार पुरो. तो वत्ता वरती फाटी आमी गेले, आमी पासयें वतात न्ही. हें कितें विघ्नाचें अरण्य आसा, आमकां लागतना न्ही आमकां. अशें न्हू आमगे म्हालगड लोकांनी ते परमात्म्याक एक अद्भुत चिंतन केलें, ते म्हळ्यार गजानन कंदवल. ताका आने तोंडाचे देव कंदवल म्हळ्यार अद्भुत शक्ती आसता तेगे कडेन, तेगेलें सामर्थ्य अद्भुत ज्ञान आसा आनी सात्विक ज्ञान आसा. म्हणचे बदल एक सुंदर चित्रण कलाल पळयचे गेल्यार प्रायशः आमगे म्हालगड लोकांले कल्पने कितले अगाध ज्ञान आशिल्ले. आमगे म्हालगड लोकांनी कितें सुंदर केलें कल्पना दिन आमकां परमात्मा आराधना करचें एक वाट करून दिलें म्हणजे सत्य आमकां कळना अशें उरतना. अशें आमगे न्हू प्रायशः ते गणपतीले चिंतन पळयचे गेल्यार अत्यंत वैशिश्ट्यपूर्ण आसा. मस्तितले ते चिंतने भितर आमी कळण घेवचें आसा. आमी सहजान पळयताची प्रत्येक देवाकाची वेगवेगळ्याची तेंगेली वाहन आसाची. विष्णू कडेन गरुड आसलेली, ईश्वरा कडेन नंदी, दुर्गे कडेन विशेशान वाहन सिंह आसलेली, ऐरावत आमगेले देवेंद्र वाहन जावन आसा. अशी प्रत्येक देवाक वेगवेगळे वेगवेगळे वाहन बरे वाहन आसलेली, गणपतीन मात्र इंद्र धरून घेतलं वाहन. कोणी कल्पना करूं शकताची इंद्राक वाहन धरून घेवचें कोण जातकी म्हणून? कल्पना करूं शकना. जाल्ले बीची इंद्राक वाहन धरून घेतलं ताणें. आमकां जास्ती घरा भितर खंय तरी काट येवचें आसल्यार खंयचो काट येता गुतोच तुमकां? इंद्र काटाचे करेक्ट तुमी म्हणचे इंद्र काटाचे उरचे घरा भितर. वस्त्र कटकन उट्टूक कटकन तापत घालता, चल्ला पिलकन घालता, बोड वायट वता, ताका धरू जावत ना, सोडल्यार आमी उरूं जावत ना. अशा न्हू तसले कितें काट दिता तेका तूं कांय भिन्नाका, मागीर आराधना करी, मागीर पांयमळा आसतो म्हण ताका निग्रह करचे खातीर ते काट येतना आमकां दूर करचे खातीर तसले हिंसक प्राणी जाले, तसले तापतदायक प्राणी ह्या कित्यान कितकन घेतले वाहन करून घेतले. एक अर्था भितर. दुसरा अर्था भितर इंद्रा कोण उलयत आशिल्ले वो, इंद्रा कोण पळयत आशिल्ले वो, इंद्रा कोण तर गौरव दित आशिल्लेची ना. आमी इंद्रा मेळ्ळेली मारचेच ना, माझ्या तोंडा होऊन दिवचेच. जाल्यार इंद्रा बी एक गौरव मेळका समाजा भितर, ताका एक स्थान म्हण मेळका म्हणजे जालें आसलें तरी परमेश्वरान गणपतीन कितें केलें, ताका तेगेलें वाहन करून धरून घेतलें. अशान ताका पुजा करतना तेगेली इंद्र उरता केन्ना, ताका पुजात केन्ना आमगेली निमित्त.
जाणून जात नाही बे म्हळे सान वस्तू बेची एक गौरव मेळका म्हणजे एक कोण त्रास दिता तो त्रास मागील पांय मुळाक उरता तो मागील वाहन जेन्ना आसा तुम्ही भिवूत नाका म्हणजे अनेक संदेश परमेश्वरांनी गणपतीन आमकां तसले एक दिवंगेन दाखयला समजलेलो आसतली प्रायशः ते गणपतील बुद्धिमत्तेक आमी कितली नतमस्तक केलेलीची कमीची अशें आमगे न्हू गणपतीले वर्णन करता गेल्यार प्रायशः तास घटले मागील गुरू जावंक आशिल्ले मागील कण तितलें सामर्थ्य ना अशें आमगे न्हू गणपतीले आमी कितलो आयकलेली कमीची कितलो कळण घेतलेली कमीची तसले एक अद्भुत व्यक्ती गणपती अशान आमी खंयचें काम सुरू करता आसतना पयलीं ताका पुजा करका नंतर सुरवात करका कशी आनी मुखार जावन आमी फाटले गेल्यार आमी रोड करून वचचें काम ना की आमकां आनी तूं अशी वच म्हण सांगलें तो कशी वाट करून वता की तशीच गणपती कडेन परमात्मा हें काम जावंक आशिल्लें आमकां तूं मुखार उरी म्हण सांगलें पुरो तो ते वाट करून दिता तें काम यशस्वी करून दिता आमी जिवना भितर संतोश उरता तसलें एक अनुकूल करून दिता अशा न्हू ते गणपती आराधनेक तितलें म्हत्व आमगे म्हालगड लोकांनी हाडलां आसा तशा तरी हें एक गणपतीले आराधने दिवसू आलचे दिवसू गणेश चतुर्थी दिवसू चतुर्थी शब्दाक अर्थ चतुः अर्थ येते चतुर्थी मनुष्य चार देवक जिवना भितर धर्म अर्थ काम मोक्ष हे चारय दिवची एक तरी देव आसतली तो महागणपती बाकी देव एक दितलेच जाल्यार चारय तरी एक देव मेळकम जालें आसतली ते गणपतीचें आराधन करचें अनिवार्य म्हणजे बदलच चतुर्थी दिवस देखील पुजे मनुष्य जे चारय हांव दिता म्हणटा बदल चतुर्थी देखील पुजे आनी आयचे मास भाद्रपद मास भद्रपद भाद्रपद भद्र म्हळ्यार अत्यंत श्रेष्ठ असले पद म्हळ्यार स्थानमान खरीश मनुष्याक अत्यंत स्थानमान जावका ते मनशान गणपती आराधन करता ताका भद्रपद मेळटा म्हणटा बदलच भाद्रपद मासाक चतुर्थी दिवस देखील पुजा करचे पळया आमगे म्हालगड लोकांनी कितलेक अद्भुत संयोजन करून न्हू ते परमेश्वर आराधने गणपती रुपाचारी गजानन रुपाचारी आमकां करचे एक वेवस्थेत करून दिला म्हूण सांगे न्हू अशा न्हू ते गणपतीला आराधन करया तेगेलें आराधन करून न्हू तेगेले अनुग्रहाक आमी सगळो पातया पातना आमगे जीवन कृतकृत्य करून घेया अंतिम घट्टा भितर एक सत्य सांगचे इश्ट करता आसता तुमकां तें सत्य मागीर भितर लोकांनी बी कळून घेवका मागीर आवय लोकांनी बी कळून घेवका तें म्हळ्यार कितें आमी खंयचें काम करता आसतना गणपती पुजन करता सर्वमान्य सर्व विधीत शास्त्र प्रेरीत जाल्लेर केवळ गणपती पूजे मात केले जाल्यार ना यादोरो आमगे म्हालगड लोकांनी गणपती पुजे शब्दाचे अर्थ दुसरा बी केल्लो आसा गणपती गण म्हळ्यार समूहाचे मुख्यस्थ घरचे यजमान ताका आमी पुजा करून करक रे म्हण खंयचें काम करता आसतना घरचे कोण म्हालगड लोक आसाची तेंकां आमी कसलें काम करता आसतना देवा पुजे बरोबर तेंगेले एक आशिर्वाद घेवन आमी काम करता याद उरता तुमकां जिवना भितर ते गणपती पुजा कशीची गणपती पुजा करचेले मुर्ती भितर तेजे बरोबर अनेक सत्य मागीर गुरू म्हणटा आशिल्ल्याची घरचे कोण मुख्य आसता रे ताका पुजा करक ताका गौरव दिवक रे ताका सांगून घेवन काम करक रे तेन्ना आमगे कामाक कोण अड्डी घालूंक आमकां जावूत ना ताका म्हालगड लोकांक आशिर्वाद घेवचे म्हणटात न्ही आमी एक म्हालगड लोकांक आशिर्वाद घेतले पुरो बाकी कोण ताका तापत येयल्याची म्हालगड लोक येता जावपाची ए ओगे बश म्हाका सांगून करता आसता वच करतो तेन्ना कोण मुखार येताची आमी गेल्यार येताची तिके कोण म्हालगड लोक पांय घालताचे तो कशें करता की बळे म्हाका सांग नशीची म्हणून ताका पांय धरून केले रे तो उगी बसता आनी कोण आयले जाल्यार बी उगी बशी शिता अशें गणपती अर्थ पुजे अर्थ हें बी आसा याद दवरून घेवका आमी घरा भितर कोण मुख्य आसा यजमान कोण आसा ताका गौरव दिनो आमगे वस्तूत बापय आवय तरीकिंत उंच आसलेली आमी आत्तां पळयचे आब्बा तरीकिंत उंच आमी पळयचे जावत ना सोडया अशी जावंगे न्हू कोण मुख्य आसता मेन आसाची तेंकां गौरव दिन करया तुमी तुमगे खंयच्या कामाची विघ्न निघून जाता म्हणजे संदेशवीची तो गणपती दिसता आसा अशें गणपती पुजे बरोबरी हें बी एक तत्व याद दवरून घेवका आमगेले समाज आमगेले कुटुंबाचे म्हालगड्याक गौरव दिन आमी खंयचें काम करता तेन्ना आमगेलें काम यशस्वी जाता म्हणून तेन्ना खंडीत जाणू आमगेले सार्थ करता भितर आमगेलें काम यशस्वी जावचें शकता अशें न्हू तसलें गणपतीचें चिंतन आमी सगळो करून घेवन आमगेलें जिवन सार्थक करून घेया.